तुम्ही कधी विचार केलाय का? महिला आपल्या चेहऱ्याची, केसांची, त्वचेची काळजी घेतात, पण शरीराच्या त्या भागाची योग्य काळजी किती जणे घेतात, ज्याकडे पुरुष सर्वात आधी लक्ष देतात? हो, आज आपण बोलणार आहोत स्तनांच्या आरोग्याबद्दल. हा विषय फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही, तर आत्मविश्वास, आरोग्य आणि भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. अनेक महिलांना वाटतं, आम्हाला काही त्रास नाही, मग काळजी कशाला? पण सत्य हे आहे की छोट्या चुका पुढे मोठ्या समस्या निर्माण करू शकतात. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक महिलांना स्तनांची योग्य काळजी कशी घ्यावी हेच माहीत नसतं. पुरुषांनो, तुम्हीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या पत्नी, गर्लफ्रेंड, बहीण किंवा आईच्या आरोग्याशी ही माहिती थेट जोडलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे योग्य ब्रा वापरणं. अनेक मुली फक्त डिझाईन बघून किंवा फॅशनसाठी कोणतीही ब्रा वापरतात. काही वेळा ब्रा इतकी टाईट असते की दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं. खांद्यावर लाल खुणा पडतात, पाठीला त्रास होतो, श्वास घ्यायलाही त्रास होतो. काही महिलांना वाटतं हे सामान्य आहे, पण तसं नाही. चुकीच्या साईजची ब्रा शरीरावर परिणाम करू शकते. खूप लूज ब्रा वापरली तर योग्य सपोर्ट मिळत नाही आणि खूप टाईट ब्रा वापरली तर त्वचा आणि स्नायूंवर ताण येतो. म्हणून योग्य मापाची आणि आरामदायक ब्रा वापरणं खूप गरजेचं आहे. तापडी आणि घाम शोषणारी ब्रा वापरली तर जास्त आराम मिळतो. रात्री झोपताना शरीराला आराम मिळणंही महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता. अनेक महिला दिवसभर कामात इतक्या व्यस्त असतात की स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायलाच वेळ मिळत नाही. घाम येणं, उन्हात फिरणं, सतत टाईट कपडे घालणं किंवा ओले कपडे जास्त वेळ घालणं यामुळे त्वचेवर खाज, जळजळ किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. काही महिलांना त्वचेवर लालसरपणा दिसतो, पण त्या दुर्लक्ष करतात. पण छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पुढे मोठी समस्या होऊ शकते. दररोज आंघोळ करणं, स्वच्छ कपडे वापरणं आणि शरीर कोरडं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. घाम झाल्यावर लगेच कपडे बदलणंही गरजेचं आहे. आता एक अशी गोष्ट जी प्रत्येक महिलेला माहीत असली पाहिजे, पण आजही अनेक महिलांना त्याबद्दल माहिती नसते. ती म्हणजे स्वतःची तपासणी. महिन्यातून एकदा स्वतः तपासणी करणं खूप गरजेचं आहे, कारण शरीर आपल्याला आधीच सिग्नल देत असतं. जर एखादी गाठ जाणवली, त्वचेचा रंग बदलला, सूज आली किंवा अचानक वेदना सुरू झाल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही महिला भीतीमुळे डॉक्टरांकडे जात नाहीत. काहींना लाज वाटते, काहींना वाटतं नंतर बघू, पण वेळ गेल्यावर समस्या वाढू शकते. म्हणून कोणताही बदल जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. पुरुषांची इथे आपली जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळा महिलांना स्वतःच्या आरोग्याबद्दल बोलायलाही भीती वाटते. जर तुमच्या घरातील एखादी महिला काही त्रासाबद्दल बोलत असेल तर तिची टिंगल करू नका. काही नाही होणार असं म्हणू नका. तिचं ऐका, तिला सपोर्ट करा, कारण अनेक महिला फक्त घरच्यांच्या भीतीमुळे उपचार घेत नाहीत. आता बोलूया इंटरनेटवर फिरणाऱ्या फेक उपायांबद्दल. सोशल मीडियावर अनेक लोक व्ह्यूजसाठी काहीही सांगतात. हे तेल लावा, ही क्रीम वापरा, एका आठवड्यात बदल दिसेल, अशा गोष्टी खूप व्हायरल होतात. पण प्रत्येक शरीर वेगळं असतं. चुकीच्या गोष्टी वापरल्याने त्वचेवर रॅशेस, ॲलर्जी किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून कोणतीही गोष्ट वापरण्यापूर्वी योग्य माहिती घेणं आणि गरज असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आहार आणि जीवनशैली यांचाही खूप मोठा परिणाम होतो. आजकाल अनेक लोक रात्रभर जागतात, जंक फूड खातात, कमी पाणी पितात आणि सतत ताणात राहतात. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. व्यायाम करणं, चालणं, फळं आणि पौष्टिक अन्न खाणं, पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. काही महिला दिवसभर सगळ्यांची काळजी घेतात, पण स्वतःची काळजी घेत नाहीत. आई असो, पत्नी असो किंवा काम करणारी महिला, प्रत्येकजण स्वतःला थकवून टाकते. पण स्वतःचं आरोग्य चांगलं असेल तरच ती इतरांची काळजी घेऊ शकते. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्य. अनेक महिलांना त्यांच्या शरीराबद्दल इनसेक्युरिटी असते. समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील याचा खूप ताण असतो.
काही लोक शरीरावर कमेंट्स करतात, त्यामुळे अनेक महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. पण प्रत्येक शरीर वेगळं असतं. सोशल मीडियावर दिसणारं सगळं खरं नसतं. अनेक फोटो एडिट केलेले असतात. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. स्वतःला स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. पुरुषांनी महिलांच्या शरीराकडे फक्त आकर्षण म्हणून बघू नये, त्यांचा सन्मान करा. महिलेला सुरक्षित वाटणं खूप महत्त्वाचं असतं. एखादी महिला स्वतःची काळजी घेत असेल तर ती फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही, तर निरोगी राहण्यासाठी असते. तिचा आदर करा, तिच्या भावना समजून घ्या. आजही अनेक घरांमध्ये शरीराच्या आरोग्याबद्दल उघडपणे बोललं जात नाही. त्यामुळे अनेक महिलांना योग्य माहिती मिळत नाही. काही महिला छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर मोठा त्रास सहन करतात. म्हणून जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. शरीर आपल्याला वेळोवेळी सिग्नल देत असतं. ते सिग्नल समजून घेणं आणि वेळेत काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे व्यायाम. हलका व्यायाम, योगा किंवा रोज चालणं शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे रक्ताभिसरण चांगलं राहतं आणि शरीर फिट राहतं. सतत बसून राहणं किंवा हालचाल कमी असणं शरीरासाठी चांगलं नाही. स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. ताण हा देखील शरीरावर परिणाम करणारा मोठा कारण आहे. अनेक महिला घर, काम, मुलं, जबाबदाऱ्या यामध्ये इतक्या अडकतात की स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्षच देत नाहीत. सतत ताणात राहिल्याने शरीर थकायला लागतं. म्हणून पुरेशी झोप, शांत मन आणि स्वतःसाठी थोडा वेळ खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, सुंदरता फक्त बाहेरून नसते. खरी सुंदरता निरोगी शरीरात आणि आत्मविश्वासात असते. स्वतःची काळजी घेणं ही लाजेची गोष्ट नाही. उलट ती प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे. कोणतीही समस्या वाटली तर दुर्लक्ष करू नका. वेळेत योग्य सल्ला घ्या. पुरुषांनी हा व्हिडिओ फक्त बघून पुढे जाऊ नका. तुमच्या घरातील महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवा. कारण काळजी घेणं हीच खरी प्रेमाची भाषा असते. एखाद्या महिलेला तिच्या आरोग्याबद्दल जागरूक करणं म्हणजे तिच्या आयुष्याची काळजी घेणं आहे. शेवटी एकच गोष्ट, शरीर तुमचं आहे आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारीही तुमचीच आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि आत्मविश्वासाने जगा.